माई, माई किधर हो? माई, अरे कहाँ छुप के बैठे हो यार? अगं इकडे आहे मी, ये इकडे. अरे यार, मैं तुम्हें कब से ढूंढ रही हूँ और तुम लोग के मिल ही नहीं रही. ये कौन माई का लाल मुझे ढूंढ रहा था? मैं हूँ तुम्हारी लाली पोती. अच्छा, अरे किस बात की खुशी है? हाँ? आज का दिन ही बहुत खुशी भरा है. अच्छा, आज हमारे ब्रेकअप का पैचअप हुआ है. अरे क्या कहते हो? हाँ? इस बात पे तो पार्टी बनती है. हाँ हाँ, क्यों नहीं? तुम जो चाहो वो बनाकर मुझे खिला सकती हो. अच्छा, तो खिलाओ क्या? सचो. गो. स्टैचू. गो. आता मला सांग, या आखरीत कसं घडलं? कोण कुणाला आधी बोललं? ऑफकोर्स सौमित्र. अच्छा, म्हणजे तो पार्टी देणार तर. करेक्ट. पण आहे कुठे तो? सौमित्र ना आता 40+ पेशंटच्या मागे लागलाय. अगं काय? नक्की यामध्ये तुझा हात असणार आहे. अरे काय केलंस तू? मी सांगतो ना काय केलंय. नाही, पळू नको, पळू नको. अरे अरे काय हे? थांबा. माई ही जी तुझी नात आहे ना, हा. चिपरी, ए, मला अर्ध्या रस्त्यात टाकून आली. अर्ध्या रस्त्यात नाही, कॉफी शॉप मध्ये. माझ्याकडे चुकीचं आहे. माई मला सांग, मी का ऐकायचं दरवेळेला? नाही, मी हिच्या तालावर का नाचायचं? सांग ना, हे चुकीचं आहे. नाचायलाच पाहिजे. माझं काय चुकलं या? काय चुकलं? अरे हो, मी विसरलो. मॅडमचं तर कधीच काही चुकत नाही. एक्झॅक्टली. तेच म्हणजे सॉरी म्हणायचा काही प्रश्नच येत नाही. बरोबर की नाही माई? एक मिनिट. हे तुमचं भांडण अतिशय मनोरंजक आहे, पण मला काहीही कळलेलं नाहीये. बरं ठीक आहे माई. हा. मी तुला आता स्पष्टच सांगतो. हा. माई, आमचं पॅचअप झालंय. हे मला माहितीये. माई, म्हणजे हिने आता सांगितलं, पण मला आधीपासूनच माहितीये. हा. अच्छा तुला माहितीच आहे. हा, तुला माहितीच असतं सगळं. विसरलो. हेच जे तुला माहिती आहे ना, ते सगळ्यांपासून लपवून ठेवायचं असा फतवा काढलेला मॅडमने. आणि तुला तर माहिती आहे, मला लपवा छपवी म्हणजे आवडत नाही. हा, तरीही फार मोठ्या मनाने मी हे केलं. कसला खोटारडा यारा. मग मी ह्याला विचारलं तर म्हणलं होतं मला मजा येते. मजा येते. मजा येते. पळू नको सारखं काय पळते? डॉक्टर आहे मी, मला कशाला पळवते? हो ना. माई, हा. त्या ह्या मजेपायी माझं 4-5 लिटर रक्त आटलंय, त्याचं काहीच नाही इलाज. आणि हे कमी म्हणून सगळ्यांना असं सांगितलं की आमचं अफेअर चालू आहे वेगळ्या लोकांशी. म्हणजे त्या एक लेलेबाई आहेत, त्यांचं माझ्याशी, म्हणजे आमच्या पेशंट आहेत त्यांचं माझ्याशी, आणि हिचं एका क्लायंटशी. मग काय? अगं माई, तू एकदा भेट त्या बाईला, हा. तुला कळेल प्रकरण लय गंभीर आहे. आणि आता सगळं ठीक आहे बरं का, सगळं ठीक आहे, सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण फक्त चुंबक आणि ऋतूला माहित नव्हतं. तर त्यांना खरं वाटावं म्हणून आम्ही खरं भेटलो त्या दोघांना. आणि बरं का, तिकडे मॅडमने आपलं कौशल्य दाखवलं, खोटं बोलल्या आणि सांगितलं हा माझा भाऊच आहे. सगळे कन्व्हिन्स झाले. मी अडकलो गं तिकडे लिलीबाईं बरोबर. आणि ही माझ्या समोरून दात विचकत हसत चालली होती, माझ्या समोरून फेफे करत. अशीच हसत होती. अरे ती वाघाची मावशी आहे, ती अशीच करणार. वाघाच्या मावशीचा काय संबंध? अरे म्हणजे मनी मऊ. म्याऊ म्याऊ.
म्याव म्याव. मैत्री हा तू जरा आतमध्ये यायचंय. बोलायचंय. अरे चुंबक. लहान मुला शौनक म्हणत जा. नाव आहे ते माझं. आय मीन ते शौनक. तुमचं तुटलंय का रे? कुणाचं रे? म्हणजे तुझं आणि ऋतूचं ब्रेकअप झालंय का असं विचारत होतो. माझ्या आत ना एक पशु आहे, पशु. आणि तो जर चवताळला ना तर तूही संपशील. काय संपशील? नीट बोलत जा. अरे रागावतच कशाला रे? म्हणजे मी तर जस्ट तसंच विचारत होतो. म्हणजे कसं आहे, त्या दिवशी ऋतू एकटी आली आणि आज तू एकटा आलास ना, म्हणून जस्ट विचारलं असंच. लहान बाळा विघ्नेश, या जगात सगळे एकटे येतात आणि एकटेच जातात. तूही एकटाच जाणार आहेस एक दिवस. आणि मी ना भाबडा आहे. भाबडा आहे भाबडा. आणि मी भडाभडा बोलीन आता तुला. हा. त्याच्या आत मला जाऊ दे. अरे पण दादा नाहीये घरात. अरे माहिती रे माझ्या सोन्या, दादा नाहीये घरात. जाऊ दे, मी जातो. मॅटर एवढा सिरियस आहे? काहीतरी गडबड आहे. हा पोरखेड माझ्या अंगाशी आलाय आता. गावात ती बाई तुझ्या अंगाशी आली. अगं मैत्री, लाईक देईन आता खरंच. वाव यार, मी तू असं काही केलंस ना की मला असं मस्त मॅनली वाटतस तू. मार. कसलं मॅनली? त्या लेलीबाईने पार हवा काढून टाकली मायातली. म्हणजे ती बाई खूप डायरेक्ट आहे. मला तरुण मुलांमध्ये मज्जा वाटते. ओ शिट, डोंट टेल मी यार. आय हॅव टू. काय आहे, मी तिला पटवायला तिकडे गेलो ना. पटवायला गेलास? अरे यार, मी नाही सांगणार. नाही, मी सांगणारच नाही. नाही नाही, सांग सांग सांग. हे बघ, मी त्यांना, त्या बाईंना समजवायला गेलो बरोबर. मी त्यांना म्हटलं, बाई आपल्या वयात खूप अंतर हो. नाही का, म्हणजे तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या. तर आणि हे त्यांच्या लक्षात यावं म्हणून मी काय केलं माहितीये का, मी त्यांना म्हणालो की तुम्ही मला कशाला भेटताय, तुम्ही माझ्या आईला भेटा ना, नाही का. पण मला काय म्हणायला माहितीये, मला तरुण मुलांमध्ये जास्त इंटरेस्ट. ओ शिट. मग काय. आणि वर माझ्याकडून आईचा नंबरही घेतला. मी नाही पण म्हणू शकलो नाही ग. आता मला टेन्शनच आलंय. त्यांनी चुकून जरी आईला फोन केला ना, खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. अरे काय तू छोट्या छोट्या गोष्टी हँडल करायच्या तर टेन्शन घेतो. माझ्याकडे बघ जरा, मी कसं क्लायंटला भाऊ करून घेतला तसं तू तिला बहीण करून घे. सिम्पल. शी, मला नको असली बहीण. आणि असली तर नकोच आहे. आणि मला काय, माझ्या आईबाबांना नको आहे अशी संपूर्ण वाढलेली मुलगी. मुलगी कसली, बाई येते बाई. अगं त्या लिहिलेला आपल्या एवढी मुलगी आहे. क्या बात आहे. अरे मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. हे बघ, तू ज्युनियर लेलेला तुझी बहीण करून घे, म्हणजे सिनियर लेले आपोआप शांत होईल. कशी आयडिया. या विषयात तुला फारच गती आहे ग. ऑफकोर्स, भारी तर मी आहेच. थांबतच नाही. अजिबात नाही. मी काय म्हणतो, आपण सगळ्यांना खरं सांगून टाकूया. सगळ्यांना सगळं ऑलरेडी कळलेलं आहे. आता काय प्रॉब्लेम आहे. चुंबक. काय.
अरे फक्त चुंबक असा अभिनय करतोय की त्याला काही कळलेलं नाहीये. प्रॉब्लेम काय झालाय, फक्त चुंबक आणि ऋतूला माहित नसल्यामुळे ते दोघं हर्ट झाले. त्यामुळे चुंबकनं विडा उचलला आणि तो काहीतरी राडा करणार आहे असं मला ऐश्वर्याने सांगितलं. बापरे, मी चुंबकला सॉरी म्हणू का? अरे तू वेडा आहेस का, लगेच काय सॉरी म्हणतोस? अगं- हे बघ, त्याला गेम टाकायची आहे ना, त्याला गेम टाकू देत. हम भी किसी से कुछ कम नहीं क्या? नाही नको ते. अगं तू जरा विचित्र आहे, तो काय पण करू शकतो. अगं त्याचं काही सांगता येत नाही. ती सिरियल लावा ना, माझी आवडती आहे ती. तुम्हाला माहितीये त्याच्यामध्ये आज तिला कळणार आहे की त्याचं दुसरीकडे कुठेतरी काहीतरी आहे. काय काय असं दुसरं कोणी संकटात सापडलं की तुला आनंद होतो? अहो मजा येते हो बघायला त्यांच्या सगळी शंका आहे माहितीये. अगं अरे ए चुंबू, अरे काय तू इकडे कसा काय? अरे तुझा मित्र अजून आला नाहीये बरं का क्लिनिक मधून. आहे मला कल्पना. काय होतंय तुला, काय झालं? हो काकू, मित्राकडे गेलो होतो मी माझ्या. तिथनं घरी जाताना असं गरगरल्यासारखं झालं आणि अशी चक्कर आल्यासारखी झाली, म्हणजे घेरी गेली. अरे म्हणजे तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीयेस कार्ट्या? खाल्लंय मी सकाळपासून व्यवस्थित. तुमच्या हातचा एक बेसनाचा लाडू खावा वाटला. आत्ता आणते बस. नको नको नको, तुम्ही नका जाऊ, तुम्ही नका जाऊ. हे आपलं बाळ आणेल ना. ए बाळ विघ्नेश, जा जरा बेसन लाडू आण जा प्लीज. हे बघ प्लीज म्हणालायस म्हणून केव्हा जातोय आम्ही. जा जा चल. आणि काय रे चुंबक, अरे काय रे तुम्ही पोरं, आणि काय तुमच्या तब्येती हे? मी सकाळपर्यंत ओके होतो काका. म्हणलं ना आता माझ्या त्या मित्राकडे जाऊन आलो, असं अस्वस्थ व्हायला झालंय. त्या धक्क्यातून असून मला अंडर शॉक. काय झालंय तुला? जाऊ दे, काही नाही. अरे सांग की. जाऊ दे काही नाही. सांगतोयस का? सांगतोय, मला फक्त सांगता येत नाहीये. जसं जमेल तसं सांग. त्याचं आहे ना काकू, त्याचं दिल चाहता हे झालंय. आणि आमिर खान झाला असता तरी बेहत्तर. बर गेला बाजार सैफही ठीक आहे, पण त्याचा अक्षय खन्ना झाला. म्हणजे रे? तुम्हाला तो अक्षय खन्ना आणि डिम्पलचा लव्ह ट्रॅक माहितीये? म्हणजे चिनिकम बघितलाय? चिनिकम मधला अमिताभ बच्चन आणि तब्बूचा लव्ह ट्रॅक माहिती? हे बघ चुंबू, एक तर दिल चाहताय बद्दल तरी बोल, नाहीतर ते काय ते चिनिकम बद्दल तरी बोल. काय आहे नक्की? मला तेच म्हणायचंय. आता चिनिकम आणि दिलचाहते मध्ये काहीही फरक नाहीये. आता दोन्ही सेम आहे. दोन्ही मध्ये वयात खूप फरक असताना एका माणसाचं दुसऱ्यावर प्रेम झाले. मी काय करतो, मी आत्ता सध्या क्लिनिकला जातो आणि ते संपलं की पहिलं आईला जाऊन सगळं खरं सांगून टाकतो. मला ते कसतरी होते. आणि आत्ता जातो, वरती पेशंट वगैरे आले असतील. ठीक आहे? ले ले यार, तू पेशंट ले ले. थांबतच नाहीस कधीच. हे बघ, मी भारी तर आहेच. अन्न, वस्त्र, निवारा, मौज, मज्जा आणि शॉपिंग या माझ्या बेसिक गरजा आहेत. खूप साधी, सिंपल आणि सामान्य मुलगी आहे रे. बापरे, अच्छा म्हणजे तू सामान्य. अच्छा म्हणजे तू सामान्य आहेस, म्हणजे मी तुझ्या सामान्यपणाच्या बघ साधारणपणे दारिद्र्य रेषेच्याही खाली आहे. म्हणजे त्यासाठी मला आता खूप कमवावं लागेल. त्यामुळे मी जातो आता. जाशील रे. आधी मला माझं औषध हवंय. का, तुला काय झालं? मला ना म्याव म्याव होतंय. काय? म्याव म्याव. तू पण म्हण ना. म्यावी येईल. म्यावी? अगं माई म्यावी. जोक. चला येतो मी. नाही, मी नाही तुला जाऊ देणार. अगं तू वेडी आहेस का? नाही, कुठेही जायचं नाहीये. मला अरे पेशंट पण मी म्हणलं ना, तू पुन्हा चाललास.
जाऊ दे मला. येस, आय लव्ह इट. यात काय लव इट? माझ्या इथे मित्राचं तसंच झालंय हो. एका 40शीतल्या बाईवर प्रेम जडलंय त्याचं. मला एक कळत नाही त्याचं हे सगळं राहतं घर, आई वडील, त्याची आत्ताची प्रेयसी, त्याचा व्यवसाय सगळं सोडून तो निघाला तिच्या मागे दार्जिलिंगला. अरे देवा, म्हणजे फिल्म सारखं आता प्रत्यक्षात घडायला लागले की काय? हा बरोबर आहे. अरे बघ, तुला सांगतो, फिल्म हा एक समाजाचा आरसाच असतो. आता त्या चिनी मध्ये नाही का, अमिताभ बच्चनचं सुद्धा एकदम तरुण तब्बूवर प्रेम बसतं. अरे चुंबक, अगदी तसंच, सेम अगदी तसंच माझ्या एका मित्राचं अवघ्या 25 वर्षाच्या मुलीवर प्रेम बसले. आता बोल, त्याचा चिनी कम झालाय. तुम्ही आणि तुमचे मित्र सारखेच. हॅलो, सॉरी हा, माझी आणि माझ्या मित्रांची तुलना करू नकोस. माझी गोष्ट वेगळी आहे. मी अजूनही तरुण आहे. माझं दिल चाहता आहे होऊ शकतं. अजूनही मी माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या एखाद्या बाईच्या प्रेमात पडू शकतो. अरे वा. तुमच्यापेक्षा वयाने मोठी बाई, हा, वृद्धाश्रम गाठावा लागेल तुम्हाला. जरा थोडा विनोद बाजूला ठेवा ना, त्याची थोडीशी जाणीव ठेवा. सॉरी. नाही, काय होतं काकू, या गोष्टी सगळ्या आपल्या आजूबाजूला घडतात ना, त्यामुळे जास्त घाबरायला होतं, बाकी काही नाही. थँक्स. एक जनरल एक गंमत म्हणून सांगतो, म्हणजे तसं काही आपला विषय नाही येतो आत्ता, पण फॉर एक्झाम्पल आता काल कॅफेमध्ये सौमित्र्याला एक त्याच्या पेशंट बाई भेटल्या, मोठ्या, साधारण 40शीच्या वगैरे असाव्यात त्या आंटी. म्हणजे 40शी असूनही स्वतःला तरुण दाखवायचा प्रयत्न करतात, किंवा काय बुवा स्लीवलेस ब्लाउजच घालतील, किंवा स्वतःच्या संसारात सुख सापडत नाही म्हणून दुसरीकडे समाधान शोधणाऱ्या असतात ना, एक नजर असते बघ अशी त्यांची. तशा म्हणजे सारखं त्याला म्हणत होत्या, मला सोडायला चला घरापर्यंत वगैरे असं, आणि शेवटपर्यंत म्हणजे सोडतच नव्हते हो त्याला. शेवटी काय दोघं कॉफी पीत बसले. अरे की काय? गेला वाटतं रात्री सोडायला त्यांना उशिरा घरापर्यंत. तर म्हणजे असं घडतं आपल्या आजूबाजूला, असं घडत असतं. त्यात आपला सौमित्र तरुण, तो देखणा, त्यात तो डॉक्टर, मनमिळाऊ आहे. पेशंटचा लाडका. म्हणजे आम्ही काल चेष्टा केली त्याची, गमती जमतीत घेतलं सगळं, पण वाईट वाईट वाटतं मला त्याचं. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की दादाचं त्या बाईसोबत लफडं चालू आहे? काय वेडावलंयस, काय मंदावलंयस विघ्नेश? मी माझ्या दुसऱ्या मित्राबद्दल सांगत होतो. मी कुठे गेलो तर सौमित्राला फोन लावते. फोन नको करू काकू, फोन नका करू तुम्ही अजिबात. मी सांगतो, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो त्यातला मुलगा नाही आणि सौमित्र फॉर नाही. मी काळ्या दगडावरची पांढरी रेघ स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मी आत्ताच्या आत्ता, काही होणार नाही. असा विश्वास माझा त्या मित्रावरही होताच म्हणा, पण आता बरं वाटतंय. शुगर नॉर्मलला आली ना, लाडू खाल्ला. येतो मी. काकू, काका येतो. बाबा, आपल्या दादूचं सगळं नीट असेल ना हो? तसं काही नसणार आहे. मी सांगतो तसं काहीही नसणार आहे. नाही हो, हल्लीच्या हल्ली यांचं किती वेळा ब्रेकडाऊन होतंय. पुरुष एकटा दिसला ना की अशा बायका मग फसवतात. अरे देवा, आपल्या दादूचं दिल चाहता हय नाही ना होणार? अगं बाई, तुझ्या डोक्यात कोणीतरी काहीतरी खूळ भरून देतं आणि तू उगीच त्याचाच विचार करत बसतेस. तसं काही नाहीये. बरं जाऊ दे, आपण एक काम करू. आता तो घरी आला ना की सरळ त्याला विचारू की बाबा रे, तुला दिल चाहता है कसा वाटतो, आवडतो का? आणि तो काय उत्तर देतोय यावरून आपल्याला कळेल त्याचं काय चाललंय काय नाही, नाही का? काय काळजी करायचं कारण नाही ते. जाऊ द्या. आई,
लाडूत थोडीशी चिनी कम आहे का ग?